नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मास्टर ऑफ मॅथ या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजपासून आपण कंटिन्युअसली गणित, बुद्धिमत्ता, मराठी, जी के या सर्व विषयाचा अभ्यास आपण करणार आहोत. तर आज आपला पहिलाच व्हिडिओ आहे आणि तो आहे गणिताचा. त्यामध्ये वैवारी नावाचा टॉपिक आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. आजपासून कंटिन्युअसली पूर्णच्या पूर्ण विषयाचे लेक्चर होणार आहेत. तर चला सुरुवात करूयात आजच्या पहिल्या चॅप्टरला, ज्याचं नाव आहे वैवारी, ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो एज. त्यावरती पहिलाच प्रश्न आज बघूयात. वडील व मुलगा यांच्यातील आज 40 वर्ष आहे, म्हणजे 40 वर्षाचा फरक आहे. आणखी 2 वर्षांनी त्यांच्यातील फरक किती असेल? बघा मित्रांनो, वडील आणि मुलगा यांच्यातील आज एकूण 40 वर्षाचा फरक आहे, बरोबर. तर ते काय म्हणतं की आणखी 2 वर्षानंतर त्यांच्या वयामध्ये किती फरक असेल. एक गोष्ट लक्षात ठेवा, 2 वर्षांनी विचारू किंवा 10 वर्षांनी विचारू, वयातील फरक हा सारखाच असतो. ओके, म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 1, 40 वर्ष. ठीक आहे, बघूयात पुढचा प्रश्न. ए व बी चे वयाचे गुणोत्तर 3:4 आहे. जर बी चे वय 28 वर्ष असेल तर ए चे वय काढा. बघा, या ठिकाणी आपल्याला ए आणि बी यांचे गुणोत्तर किती दिलेलं आहे? 3:4 दिलेला आहे, बरोबर. आणि या ठिकाणी आपल्याला बी चे वय किती दिलेले आहे? 28. म्हणजे बघा, 4 बरोबर जर का 28 असेल तर आपल्याला काय विचारलंय? ए चे वय किती? म्हणजे 4 जर का 28ला भाग दिला तर भाग जातो 7चा. या 7 सोबत 3चा गुणाकार करा, जेणेकरून आपल्याला एचं वय मिळेल. म्हणजे 7 21 हे एचं वय असेल. बघूयात पुढचा प्रश्न. ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3 आहे. त्यांच्या वयाची बेरीज 55 वर्ष आहे. तर ए चे आजचे वय किती? बघा, ए प्लस बी यांचे गुणोत्तर किती आहे? 2:3 आणि त्यांच्या वयाची बेरीज किती आहे? 55. म्हणजेच तुम्हाला फक्त 2 आणि 3ची बेरीज करायची, जी ती 5. आणि आपल्याला या ठिकाणी 5ची किंमत किती दिलेली आहे? 55. 5ची किंमत किती दिलेली आहे? 55. तर आपल्याला काय विचारलं? एचं वय किती? या 5 जर का 55ला भाग गेला तर भाग जातो 11चा, बरोबर. आपल्याला विचारलं एचं, मग एचं गुणोत्तर किती आहे? 2. 11 गुणिले 2 22. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असेल. बघूयात पुढचा प्रश्न. गोपाल व हरी यांच्या वयाचे गुणोत्तर 5:2 आहे आणि त्यांच्या वयातील फरक 12 वर्ष आहे. तर हरीचे वय किती? बघा, याच्या आधी आपल्याला बेरीज विचारली होती आणि आता आपल्याला वयातील फरक दिलेला आहे. मग मला एक सांगा, ह्या गोपालला आपण जी लिहूयात आणि इकडे हरी म्हणजे एच. किती दिलेला आहे? 5:2 आणि वयातील फरक किती आहे? 3चा. 3ची किंमत आपल्याला दिलेली आहे 12. म्हणजे एकाची किंमत किती झालेली आहे? या ठिकाणी 4, बरोबर. आपल्याला काय विचारलं? हरीचं. मग हरीचं गुणोत्तर किती आहे? 2. मग 4 4 4 2 8. 8 वर्ष हे हरीचं वय असेल. बघूयात पुढचा प्रश्न. प्रिया व सुप्रिया यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3 आहे. तर त्यांच्या वयाचा गुणाकार 96 आहे. तर प्रियाचे वय किती? बघा, बेरीज झाली, वजाबाकी झाली. आता या ठिकाणी आपल्याला गुणाकार विचारलेला आहे. बघा, या दोघींचा रेशो किती आहे? 2:3. किती? 2:3. आणि गुणाकार किती येणार आहे? 3 1 3 3 2 6. 6ची किंमत दिलेली आहे आपल्याला 96, बरोबर. मग एकाची किंमत किती येणार आहे? 16 × 96 म्हणजे एकाची आली 16. या 16चं तुम्हाला काय करायचं? फक्त स्क्वेअर रूट घ्यायचं, जे येतं 4. ओके, 4 येतं. आपल्याला काय विचारलं आहे? प्रियाचं. मग प्रियाचं किती आहे? 2. मग 4 गुणिले जर 2 केलं तर उत्तर किती येणार आहे? 8 वर्ष. ओके, बघूयात पुढचा प्रश्न. तर या ठिकाणी मित्रांनो जवळपास तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता
51 प्रश्न आहेत. बाकीचे प्रश्न आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. आज पहिलाच दिवस आहे आणि त्याच्यामुळे जस्ट ट्रायल म्हणून मी फक्त 5 क्वेश्चन घेतलेत. यानंतरचे व्हिडिओ नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. थँक्यू.